नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आहे वर्षा। तर बघा, मी नागपंचमीचा व्हिडिओ शेअर केला नव्हता, म्हणजे यूट्यूबला पाठवला नव्हता। तर आज मी बघितला व्हिडिओ, तर म्हटलं आज व्हिडिओ पाठवूया। उशीर झालेला आहे खूप, तर म्हटलं पाठवूया, सगळ्यांना बघायला भेटेल तमिळनाडूतील नागपंचमी। चला तर बघूया आपण तमिळनाडूत आम्ही कशा प्रकारे नागपंचमी साजरी करतो याचा व्हिडिओ। तर आम्हाला वाजले 12:30 घरातून निघायला। आमच्या घराजवळच आहे, पण घरातले सर्व कामावरून यायचं म्हटलं तर वेळ होतो, आणि सगळ्यांनी ग्रुप करून यायचं म्हटलं तर थोडा वेळ हा होतोच। तर आम्हाला 12:30 वाजल्या मंदिरात म्हणजे यायला नागोबाला। तर आमच्या घरापाशी जवळच आहे, एक 10-15 मिनिटं लागतात जायला। तर बघा, इथं सर्व महिला आलेल्या होत्या। तर आम्ही इथं सुरुवातीला आल्यानंतर पहिली नागोबाची पूजा करून घेतलेली आहे। छान अशी आमची पूजा चाललेली आहे बघा। तमिळनाडूतील नागपंचमी कशी आम्ही साजरी केली तमिळनाडूमध्ये याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते। तर बऱ्यापैकी आहेत महिला, म्हणजे भरपूर आहेत, पण कोण इकडे जातं वेगवेगळ्या ठिकाणी। आम्ही येतो इथं बऱ्यापैकी आहेत। तर बघा, कोणाचं सेल्फी काढायचं आलेलं आहे, कोण गाणी म्हणत आहे, कोण गप्पा मारत आहे, का तर खूप दिवसानं एकत्र आलेल्या असतात महिला। तर आम्ही नागोबाची पूजा केल्यानंतर बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला आहे। एकमेकींना हळदी कुंकू लावतो। नेहमी कोणत्याही सणाला आम्ही देवाची पूजा झाल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावतो। तर हा पोलिसांचा एरिया आहे, आणि तिथं छोटंसं मंदिर आहे देवीचं, मार्यामा देवीचं, आणि पाठीमागाशी नागाची मूर्ती आहे। तर तिथं आम्ही पूजा करतो। तर बघा, पूजा करून हळदी कुंकू सर्वांनी लावून झाल्यानंतर मस्त फुगड्या चालल्यात। कोण गप्पा मारते, कोणाचा सेल्फी काढायचा चालले, का तर भरपूर दिवसातनं सणालाच फक्त महिला बाहेर पडतात, त्यामुळे खूप एन्जॉय करतात। आणि सर्व मराठी महिला आहेत, भरपूर महिला आहेत सेलममध्ये मराठी, पण एरिया वेगवेगळा असल्यामुळे कोण कोणीकडे दुसरीकडे जातात, कोण इकडे येतात असं आहे। तर बघा, इथं आमच्या चौघींची फुगडी चाललेली आहे। तर त्यांच्या हाताला थोडंसं लागलेलं आहे, त्यामुळे आम्ही चौघींची कॅन्सल केली आणि दोघी खेळायला लागलो, आणि स्लोमध्ये खेळतोय। त्यानंतर आम्ही दुसऱ्या चौघींनी फुगडी खेळायला सुरू केली। बघा, ही आमची फुगडी छान आम्ही खेळलो, मस्त एन्जॉय केलं आम्ही। त्यानंतर आम्ही दुसरा अजून ग्रुप तयार केला आणि चौघींची फुगडी खेळू, ही पण एन्जॉय केली मस्त। काय होतं, हात इकडे तिकडे सरकल्यामुळे खेळता येत नाही जास्त वेळ, थोडा वेळ। त्यानंतर आमचा सेल्फी काढायचा चाललेला आहे, आणि इकडं फुगड्या खेळायच्या चाललेत। तर बघा, इथं खिस बाय खिस चाललेला आहे, आणि जोरात चाललेला आहे बघा, चांगलं जमत आहे या दोघींना खेळायला। पाठीमागच्या साईडला झिम्मा चाललेला आहे। तर बघा, आमच्या ग्रुपने पण एक मोठा राऊंड केलेला आहे, आणि आता आम्ही खेळणार आहे। पण गाणी पहिल्यासारखी गाणी कोणाला येत नाही तेवढी, त्यामुळे मी जेवढी येतील तेवढ्यात आम्ही ॲडजस्ट करून खेळलेलं आहे। तर एक जण इथं कमी पडल्यामुळं मिस्टेक होत आहे बघा खेळायला। आम्ही ज्या एरियात जातो त्या एरियात बऱ्यापैकी येतात मराठी महिला खेळण्यासाठी। तर बघा, हा डावा आमचा छान रंगलेला आहे, आणि एन्जॉय करतो आम्ही। त्यानंतर आम्ही दुसरी स्टेप घेतलेली आहे, ही पण स्टेप खूप छान आहे आणि भारी वाटते। ही पण स्टेप एकदम फुल तयार होते, आणि नंतर उमलल्यागत, म्हणजे कळीपासून फुल उमलतं तशा प्रकारचा हा खेळ आहे, आणि याच्यात पण आम्ही खूप एन्जॉय केली। आम्ही बाहेर असून पण आपलं पारंपरिक सण विसरत नाही, अगदी चांगल्या पद्धतीने खेळतो।
त्यानंतर आम्ही दुसरी स्टेप घेतलेली आहे बघा इथं. सुरुवातीला थोडी मिस्टेक होते, एकदम ताल बसस तोपर्यंत, एकदम रुटीन होईपर्यंत. त्यानंतर फुगड्या चालल्यात बघा. सर्वांनी संगच खेळायचं ठरवलं. छान वाटत आहे. तरी इथं जोरात फुगडी चाललेली आहे बघा. तर अशा प्रकारे आम्ही नागपंचमीचा सण एन्जॉय केला आणि खूप मजा आली. सर्व महिला एकत्र आल्यामुळे खूप भारी वाटतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा.